आणि तुमच्या सहकार्यामुळे या सर्व मित्रपरिवार, माझे शिक्षक, माझे अधिकारी, माझे नातेवाईक, माझे मोठे बंधू न संख्ये, या सर्वांकडून मला ह्या क्षणाबद्दल सांगायला शब्द अपुरे पडतात. आयुष्यभर कर्तव्य निभावलं आणि आज त्या प्रवासाला निरोप देताना सासऱ्यांच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. हे अश्रू कमकुवतपणाचे नाही आहेत, हे अश्रू आयुष्यभर दिलेल्या सेवेचे आहेत. आयुष्यभर वेळेवर काम, जबाबदाऱ्यांचा भार आणि कुटुंबासाठी स्वतःला मागे ठेवणं हे सगळं सहज नव्हतं. आज ते निवृत्त झाले, पण त्यांनी कमावलेला सन्मान आणि लोकांच्या मनात मिळवलेला आदर कधीच निवृत्त होत नाही. सेवानिवृत्ती म्हणजे शेवट नाही, तो आयुष्यभराच्या प्रामाणिक प्रवासाला दिलेला मान आहे. नमस्कार मंडळी. सासऱ्यांच्या सेवापूर्तीचा दिवस आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप खास होता. काही दिवसापूर्वी माझे सासरे सेवानिवृत्ती झाले. याच निमित्ताने फॅमिलीमध्ये एक छोटासा रिटायरमेंट प्रोग्राम आयोजित केला गेला. हा भावनिक क्षण तुमच्यासोबत शेअर करायला थोडा उशीर झाला, कारण काही आठवणी लगेच शब्दात मांडता येत नाही, त्या मनात साठवून ठेवाव्या लागतात. आज या काही खास आठवणी, तो आनंद आणि तो अभिमान तुमच्यासोबत शेअर करते. या कार्यक्रमाला आमचं संपूर्ण कुटुंब, नातेवाईक आणि सासऱ्यांचे सहकारी उपस्थित होते. सगळ्यांनी मिळून हा क्षण खूप सुंदर पद्धतीने साजरा केला. पण या सगळ्या आनंदात एक हळवी भावना सगळ्यांच्या मनात होती. सासऱ्यांचे वडील, जे आता आमच्या कुटुंबात नाही, आज मुलगा सेवानिवृत्त होताना त्यांचे वडील सोबत नाहीत, ही खंत आमच्या संपूर्ण कुटुंबाला जाणवत होती. कारण प्रत्येक आई वडिलांसाठी आपल्या मुलाला सेवानिवृत्त होताना पाहणं हा अभिमानाचा आणि अनमोल क्षण असतो. आणि त्या क्षणी बाबा सोबत नाहीत, ही जाणीव मनाला नकळत भावूक करून गेली. बाबा, आज तुम्ही आमच्यासोबत नाहीत, पण तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत नेहमीच आहे. या भावनिक क्षणानंतर सासऱ्यांसोबत संपूर्ण कुटुंबाने रिटायरमेंट प्रोग्रामचा केक कापला. हा केक फक्त सेलिब्रेशनसाठी नव्हता, तो आयुष्यभराच्या मेहनतीचा, सेवेचा आणि सन्मानाचा गोड क्षण होता. कुटुंब, नातेवाईक आणि आपली माणसं सगळे एकत्र येऊन हा खास दिवस आणखी खास करून गेले. सर्वांनी सासऱ्यांबद्दल आपली मनोगत व्यक्त केली, त्यांच्या कामांचं, त्यांचं स्वभावाचं मनापासून कौतुक केलं आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि तुम्ही आतापर्यंत सासऱ्यांबद्दल सुनेचं हृदयस्पर्शी भाषण अजूनपर्यंत जर ऐकलं नसेल ना, तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघा. आणि माझे सासऱ्यांबद्दल 2 भाषण आहेत, ते खूपच व्हायरल गेलेले आहे, तर तुम्ही नक्की बघा. ते दोन्ही भाषणाची जी काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि त्यानंतर सुरू झालं सासऱ्यांचं भावनिक भाषण, जे ऐकताना आम्ही संपूर्ण परिवारही नकळत भावूक झालो. आणि तुम्ही सुद्धा सासऱ्यांचं भाषण शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, बराच उशीर झालेला आहे, अजून बरेच लोक बोलतील, पण थांबूया आपण इथे. आजच्या या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले माझे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, आपण माझ्या शब्दाला मान देऊन इथे आलात, त्याबद्दल आपलं शतशः प्रणाम. आपल्याकडून खूप काही ऐकायला मिळालं मला. माझ्याविषयी आपल्या मनामध्ये ज्या भावना होत्या, त्या भावना या ठिकाणी तुम्ही प्रकट केलेल्या आहेत. माझं मन खूप भरून गेलेलं आहे, त्यामुळे बोलायची इच्छा नाही आहे, पण बोलावं लागेल थोडं तरी. गेली 30 वर्ष अखंड सेवा मी या आदिवासी विकास विभागाला दिलेली आहे. 26 वर्ष शिक्षक आणि 7 वर्ष शिक्षण विस्तार अधिकारी या पदावरती मी विराजमान होतो. आणि आज बरोबर 30 नोव्हेंबर 2025 रोजी मी आज सेवानिवृत्त होत आहे.
आणि म्हणून तुम्ही आज माझ्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले आहेत, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मी धन्यवाद देतो. खरं तर आजचा दिवस काहीसा वेगळा आहे. मनात खूप काही आहे, पण शब्द थांबले आहेत. एक प्रवास संपतोय, पण आठवणींनी मन भरून आलंय. आज या ठिकाणी उभे राहताना मनात अनेक भावना दाटून येत आहेत. आनंदही आहे, समाधानही आहे, पण त्याचबरोबर एक हुरहुरी आहे. कारण आज मी माझ्या कामाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करून आयुष्याच्या नव्या पर्वाकडे पाऊल टाकत आहे. आणि सगळेजण तुम्ही साक्षी आहात. या प्रवासामध्ये, या 33 वर्षाच्या प्रवासामध्ये मला खूप काही शिकायला मिळालं. चांगली माणसं भेटली, चांगले अनुभव मिळाले. ही सर्व शिदोरी मला मिळालेली आहे. आणि तुमच्या सहकार्यामुळे या सर्व मित्रपरिवार, माझे शिक्षक, माझे अधिकारी, माझे नातेवाईक, माझे मोठे बंधू न संख्ये, या सर्वांकडून मला चांगली शिदोरी मिळालेली आहे. आणि मी त्या शिदोरीची जपणूक माझ्या हृदयामध्ये आयुष्यभर करेन. आज मी नोकरीतून, शासकीय सेवेतून निवृत्त होत आहे, पण नात्यातून नाही. तुमचे प्रेम, स्नेह आणि आठवण या सर्व गोष्टी कायम माझ्या हृदयात जपून राहील. शेवटी म्हणतो, जन्मभराची शिदोरी झाली, आठवणींना उभारी आली. सेवानिवृत्ती ही शेवट नाही. नव्या पर्वाची तयारी झाली. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. कुटुंबासोबतचे हे खास क्षण आम्हाला नेहमी आठवणीत राहतील. तुम्हालाही आवडले तर आमच्या फॅमिलीच्या आठवणीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. आणि तुम्हाला फॅमिली ब्लॉग बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि अजून बऱ्याच फॅमिली आणि डेली ब्लॉग तुमच्यासाठी येणार आहेत. आणि पुन्हा भेटूया अशा खास आठवणीसोबत.